नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत माईसाहेब दुर्गाला तुम्ही या घरच्या सून नाही म्हणून तुम्हाला या घरात राहण्याचा अधिकार नाही असं म्हणून घराबाहेर काढतात. त्यावेळेस अभिषेक त्यांना थांबवायला लागतो, पण माईसाहेब अभिषेकला म्हणतात की खबरदार जर मला कोणी थांबवलं तर, कारण यांनी आमच्या घराची फसवणूक केली आहे आणि त्यामुळे यांना शिक्षा मिळणारच. पुढे दुर्गा माईसाहेबांना बोलू लागते की माईसाहेब, कोण कोणाची फसवणूक करते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि मलाही, पण आज तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीलाच उंबऱ्याबाहेर काढताय. माईसाहेब पुढे म्हणतात की जी सून या घराला मंदिर मानते ती इथे देवीच असते, पण तुम्ही तर ह्या घराची राखरंगोळी करायला निघाल्या आहात. तुम्हाला या घरात राहण्याचा अधिकार नाही, निघा इथून. तेवढ्यात अवंतिका दादासाहेबांना घेऊन तिथे येते. दादासाहेब बोलतात की रेवतीबाई, आम्ही तुम्हाला खूप वेळेस बजावलं होतं की आम्ही जेवढं आणि जे सांगू तेवढंच करायचं. त्यावर माईसाहेब म्हणू लागतात की अहो, इथे आपलं घर उद्ध्वस्त व्हायला लागलंय. खरं तर ही गोष्ट तुम्ही करायला हवी होती. त्यावर दादासाहेब म्हणतात की तेच करायला आलोय आम्ही इथे. आता घरातले सगळे सूत्र आमच्या हातात घेतले आहे, त्यामुळे तुम्ही बॅकफुटला व्हायचं आणि गप्प राहायचं. दादासाहेब दुर्गाला विचारू लागतात, सुनबाई, आज तुमच्याबरोबर काय झालं ते सगळं आम्हाला सांगा. आजचा सगळा इतिहास भूगोल आमच्या पुढे मांडा. त्यावर दुर्गा दादासाहेबांना म्हणते की कमीत कमी तुम्ही माझं मत मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. पुढे दुर्गा सांगू लागते की आज जेव्हा मी सकाळी घराच्या बाहेर पडले तेव्हा रस्त्यात काही गुंडांनी मला किडनॅप केलं व ती झालेली सगळी हकीकत सांगू लागते. माईसाहेब घाबरून खोटं आहे हे म्हणू लागतात, कारण मोहितेच्या सुनेला किडनॅप करण्याची कोणाची हिंमत होणार आहे. त्यावर दुर्गा म्हणते की झालं, मी मोहितेची सून आहे एवढं तर मान्य केलं तुम्ही. त्यावर अवंतिका म्हणते की जगाला काय माहीत तुम्ही खऱ्या दुर्गा नाहीत ते. दादासाहेब, आतापर्यंत जे पुरावे मिळाले आणि जी परिस्थिती झाली आहे त्यावरून या दुर्गा नाही हेच खरं सिद्ध होतं. अभिषेक पुढे दुर्गाला बोलू लागतो की दुर्गा, आता तू जी गोष्ट आम्हाला सांगितली होती तीच आता पुन्हा दादासाहेबांना सांगणार आहेस का? दादासाहेब अभिषेकला म्हणतात की चिरंजीव, तुम्ही आता शांत राहा. आता फक्त दुर्गा आणि दुर्गाच बोलतील. दादासाहेब मोबाईल काढून म्हणतात की आमच्याकडे पण भक्कम पुरावे आहेत. जर आम्ही हे अभिषेकला दाखवलं तर काय होईल? त्यावर रेवतीबाई घाबरून शांत बसतात. दुर्गा बोलू लागते की आता पुढे जे मी सांगणार आहे ते याहूनही धक्कादायक आहे. त्यावर दादासाहेब दुर्गाकडे आश्चर्याने बघून म्हणतात की अजून काय सांगणार आहात तुम्ही? मला ज्या व्यक्तीने किडनॅप केलं होतं ती या घरातच आहे. त्यावर अभिषेक म्हणतो की दुर्गा, काय बोलतेस? आता तू घरच्यांवर आरोप करायला लागली. पुढे दादासाहेब बोलतात की हे बघा सुनबाई, तुम्ही फार गंभीर आरोप करताय, त्यामुळे जे काही बोलाल ते विचार करून बोला. त्यावर दुर्गा बोलते की मला दुसरं तिसरं कोणी नाही तर बेबीमाने किडनॅप केलं होतं. त्यावर माईसाहेबांच्या चेहऱ्याचा रंग उडतो आणि माईसाहेब बोलू लागतात की बेबीमा इथे कशाला येतील, त्या तर तेव्हाच निघून गेल्या आहे. त्यावर अवंतिका म्हणते की हो, आणि तुम्ही खोटं बोलताय. त्यावर दुर्गा बोलते की ठीक आहे, मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवते, व ती तिथून निघून जाते. इकडे जग्गू बेबीमाकडे येऊन बोलू लागतो की बेबीमा, काय झालंय तुमच्या चेहऱ्याला? तुमचा चेहरा का असा काळा निळा पडलाय? अहो, तुम्ही त्या मुलीला किडनॅप करून तिला संपवायला निघाला होता, मग ती घरी परत कशी आली? त्यावर बेबीमा जग्गूला म्हणते की जग्गू, सगळंच अवघड होऊन बसलं आहे. ती पोरगी वाटते तेवढी सोपी नाहीये. आणि बेबीमा जग्गूला झालेली हकीकत सांगू लागते. त्यावर जग्गू म्हणतो की अरे बापरे, हे तर फार खतरनाक आहे. म्हणजे हा देवीचा तर अवतार नाही ना? बेबीमा पुढे बोलू लागते की माझी सैतानाची शक्ती तिच्या पुढे कमी पडू लागली आहे. जग्गू काहीतरी करील, लवकरात लवकर घराबाहेर काढलं पाहिजे, नाहीतर आपलं सगळं भांडं फुटेल. दुर्गा जग्गू मामाला म्हणते की कालिंदी कुठे आहे? त्यावर जग्गू म्हणतो की मध्ये कोणीच नाही. आणि कालिंदी काय, तुझी काय वर्गमैत्रीण आहे का ती? तुला काही बोलायची पद्धत आहे की नाही? अगं, ती सिनियर सिटीजन आहे, जरा आदराने बोल. दुर्गा पुढे बोलते की मला आज जाऊ द्या. कालिंदी कुठे आहे? तिला मला बघायचंय. त्यावर जग्गू म्हणतो की मी तुला आज जाऊ देणार नाही. दुर्गा म्हणते की ठीक आहे, मग कालिंदीलाच बाहेर बोलव. त्यावर दुर्गा आत जाते व बेबीमाला बघते तर ती तिथून फरार झालेली असती. दुर्गा मोठमोठ्याने ओरडून जग्गू मामाला बोलवते व म्हणते की कुठे गेली कालिंदी, सांगा. त्यावर जग्गू म्हणतो, इथे दिसतेय का तुला? तिचं डोकं दुखत होतं म्हणून ती दवाखान्यात गेलीये. दुर्गा परत येऊन माईसाहेबांना विचारू लागते की कालिंदी कुठे आहे सांगा. त्यावर माईसाहेब म्हणतात की मला काय माहिती, गेली असेल बाहेर, इथेच कुठे. त्यावर अभिषेक दुर्गाला म्हणतो की तू तर बेबीमाला घ्यायला गेली होतीस, मग हे कालिंदी मावशीचं काय मध्येच? त्यावर दुर्गा म्हणते की मी तेच सांगणार होते आता, पण ती नेमकी आता इथे नाहीये. त्यावर माईसाहेब म्हणतात की अहो, निदान तुम्ही त्या म्हाताऱ्या बाईवर तरी आरोप करू नका.
त्यावर जग्गू मामा पण बोलू लागतो की मी त्यांना किती वेळेस सांगितलंय की त्या घरात नाहीये, त्यांचं डोकं दुखतंय, त्या दवाखान्यात गेलाय, पण ते ऐकायलाच तयार नाही. तेवढ्यात कालिंदी मावशीचा जोरजोरात आवाज यायला लागतो. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. त्यावेळेस माईसाहेब मात्र घाबरलेल्या असतात. दुर्गा पटकन जाऊन कालिंदी मावशीला हात धरून सगळ्यांसमोर हजर करते. विचारू लागते की ह्या तर दवाखान्यात गेल्या होत्या ना, मग इथे कशा? दुर्गा बोलते की बघा, या पळण्याचा प्रयत्न करत होत्या. घराच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारताना त्यांचा पाय घसरला व त्या पडल्या. पुढे दुर्गा बोलते की आता खरं काय ते सगळ्यांसमोर सांगा की मी सांगू? त्यावर बेबीमा घाबरते व डोळ्यावरचा चष्मा आणि डोक्यावरचे विग काढते. तिचं खरं रूप समोर आल्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर अभिषेक म्हणतो की ही इथे काय करते? हिला तर मी घराच्या बाहेर काढलं होतं. रेवतीबाईच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहून दादासाहेब त्यांना म्हणतात की रेवतीबाई, काय प्रकार आहे हा? तुमची जीवाभावाची मैत्रीण आपल्याच घरात वेश बदलून राहते आणि तुम्हाला माहीत सुद्धा नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. त्यावर रेवतीबाई म्हणतात की माझ्यासाठी हा धक्का आहे व बेबीमाला विचारू लागतात की बेबीमा, तुम्ही या अवतारात? त्यावर दुर्गा माईसाहेबांना म्हणते की शांत व्हा माईसाहेब, आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या स्वतः देतील. सांगा कुठून सुरुवात करायची? तुम्हाला हा मार कसा बसला ते सांगता आधी, की तुम्ही या घरात कसे आलात ते सांगता? त्यावर बेबीमा सांगू लागते, या पोरीकडे दैवी शक्ती आहे आणि या शक्तीचा नाश करण्यासाठीच मी या घरात आले होते, पण मलाच या घरातून बाहेर जावं लागलं. कारण अभिषेकनी बेबीमाला घराच्या बाहेर काढलं होतं. त्यामुळे पुढे ती म्हणते की मला रूप बदलून या घरात पुन्हा यावं लागलं. हिच्यावर मी संकट आणण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण हिच्या दैवी शक्तीसमोर माझी सैतानाची शक्ती काहीच करू शकली नाही. पुढे दादासाहेब विचारू लागता की हे समज तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं, म्हणजे तुमचा बोलवता धनी कोण आहे ते सांगा आता. त्यावर बेबीमा बोलू लागते की मला सैतानाने आज्ञा दिली होती, त्यामुळे मी इथं आले या पोरीच्या दैवी शक्तीचा नाश करण्यास. त्यावर दुर्गा बोलते की तो सैतान कोण आहे आम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याचाही समाचार आम्ही घेणार आहोत. याच ठिकाणी आजचा हा एपिसोड संपतो.